नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर एनसीईआरटीचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. पण ही बुक्स वाचायची कशी याबद्दल बऱ्याच जणांना शंका असते. चला दाखवतो. क्लास 6 मध्ये एनसीईआरटी क्लास 6 चा चॅप्टर 6 आहे, जो की आपल्याला डायरेक्टली आपल्या सिलेबस मधला टॉपिक कव्हर करतोय, मेजर लँडफॉर्म्स ऑफ द अर्थ. आता ज्यावेळेस तुम्ही लँडफॉर्मचा पॉईंट बघणार तर इथे लँडफॉर्मच्या रिलेटेड तुम्ही व्यवस्थित त्याचं डेफिनेशन्स कडे लक्ष देणं गरजेचं आहे. डायग्राम बेसिसवर तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित समजून घेता येत असतात. यामध्ये सोबतच तुम्हाला प्रॉपरली आपल्याला अकॅडमिक लँग्वेज, जसं की आपल्याला आन्सर लिहित असताना आपली लिखाणाची व्यवस्थित एक भाषा असणं गरजेचं आहे. मग त्या भाषेचाही आपल्याला एक सवय या ठिकाणी लागत असते. व्यवस्थित वाचन करून जर आपण याचं नोट्स रायटिंग केलं तर आपल्याला पूर्ण डिटेल कंटेंट इथे बघायला मिळतो. जसं की आता फोल्ड माउंटेन काय, ब्लॉक माउंटेन काय, व्होल्कॅनिक माउंटेन्स काय, याचे प्रकार कसे असतात संबंधित. आता जसं की आपल्याला प्रिलिम्सलाही या बेसिसवर प्रश्न येतात, होस्ट आणि ग्रॅबेन काय. सो अर्थ प्रिलिमचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघा किंवा मेन्सचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघा, दोन्हीही पॉईंटने तुम्ही एनसीईआरटीचं अशा प्रकारे वाचन करू शकतात की ज्यामध्ये सर्व डिटेल कंपोनेंट तुम्हाला बघायला मिळतील. तर आवर्जून एनसीईआरटी कडे लक्ष द्या आणि एनसीईआरटीचा प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास व्यवस्थित करा, जो की तुम्हाला फायदा मिळवून देईल.